यशस्वी शिंदे नवी मुंबईच्या उरण भागात राहणारी 22 वर्षांची तरुणी गुरुवारी 25 तारखेला यशस्वी राहत्या घरातून बेपत्ता झाली। तिच्या घरच्यांनी पोलीस तक्रार नोंदवली। तिच्या घरच्यांनी यशस्वीचा शोध घेतला, तिचा फोन ट्राय केला, ती कुठे जाऊ शकेल त्या जागा पालथ्या घातल्या। आपली मुलगी परत येईल या वाटेकडे तिचे कुटुंबीय डोळे लावून बसले, पण त्यांचं वाट पाहणं संपलं एका दुर्दैवी बातमीमुळे। यशस्वीचा मृतदेह सापडला होता। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार यशस्वीच्या अंगावर जखमा होत्या। तिच्या चेहऱ्यावर अंगावर कित्येक वार करण्यात आले होते। तिचा चेहरा ओळखताही येत नव्हता। तिच्या कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली तिच्या कपड्यांवरून। पण यशस्वी शिंदे सोबत नेमकं घडलं काय? पोलिसांनी या प्रकरणात कोणाला अटक केली आहे का? पोलीस संशयित आरोपीपर्यंत पोहोचले आहेत का? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। यशस्वी शिंदे आपल्या कुटुंबासह उरणमध्ये राहणारी, बेलापूरच्या एका खासगी कंपनीमध्ये काम करणारी यशस्वी गुरुवारी 25 तारखेला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरातून निघाली। तिनं आपण ऑफिस झाल्यानंतर मैत्रिणीकडे जाणार असल्याचं सांगितलं होतं। अगदी रोजच्या प्रमाणे सगळं काही घडत होतं। पण संध्याकाळी 4:30 नंतर मात्र यशस्वीचा आणि तिच्या घरच्यांचा कॉन्टॅक्ट झाला नाही। त्यांनी फोन केला, मेसेज केले, पण कशालाच उत्तर आलं नाही। साहजिकच त्यांनी यशस्वीचा शोध घ्यायला सुरुवात केली। त्यांनी यशस्वी जिथे जिथे जाऊ शकेल तिथे तिथे शोध घेतला। ओळखीच्या लोकांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना फोन केला, पण यशस्वी कुठंच नव्हती। यशस्वीच्या घरच्यांनी दमून पोलिसांमध्ये यशस्वी बेपत्ता असल्याची तक्रार केली। मुलगी रात्र उलटून गेली तरी घरी आली नव्हती। पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली होती। त्यामुळे रात्रभर शिंदे कुटुंबीय चिंतेत होतं। मग आला 26 जुलैचा दिवस। पोलिसांनी यशस्वी कुठे जाऊ शकते, कुठे गेली असेल, तिचं शेवटचं लोकेशन काय होतं यावरून तपास करायला सुरुवात केली। ती त्या दिवशी हाफ डे कामाला आली आणि त्यानंतर निघून गेली याची माहिती त्यांना मिळाली। या सगळ्यात त्यांनी यशस्वीचे कॉल रेकॉर्ड्सही चेक केले। तेव्हा त्यांना पहिला क्लू मिळाला। यशस्वीला एका नंबरवरून सारखे फोन येत होते। ती सुद्धा त्या नंबरला फोन करत होती। दोघांमध्ये तासनतास बोलणं सुरू होतं। त्यामुळं पोलिसांचा पहिला संशय वाढला तो याच नंबरवर। पण जेव्हा पोलिसांनी हा नंबर डायल केला तेव्हा नंबर बंद लागला। मग पोलिसांनी लोकेशन चेक केलं तर लास्ट लोकेशन उरणचंच होतं। त्यातही फोन तेव्हा बंद झाला होता जेव्हा यशस्वीचाही फोन बंद झालेला। पोलिसांनी नंबर कोणाचा आहे हे चेक केलं आणि त्यांना नाव समजलं, दाऊद शेख। मग पोलिसांनी दाऊद शेखचा तपास सुरू केला, पण मुंबईत कुठंच त्याचा शोध लागला नाही। तिकडे यशस्वीच्या घरच्यांनी आपल्या पद्धतीनं आपली मुलगी कुठं असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांनाही यश आलं नाही। 26 जुलैची मध्यरात्र उलटून गेली आणि रात्री साधारण 2 वाजता नवी मुंबई पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला। उरण रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक मृतदेह सापडल्याचा। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेहाच्या शरीरावर चाकू मारल्याच्या खुणा होत्या। अंगावर, छातीवर, पायावर अनेक ठिकाणी निर्घुण वार केले होते। चेहऱ्यावर सुद्धा चाकू आणि दगडानं हल्ला केला होता। मृतदेहाच्या जवळ काही कुत्रे सुद्धा भटकत होते। हा मृतदेह एका मुलीचा आहे एवढीच ओळख पटत होती। साधारण 24 तास आधीच त्याच परिसरातली एक मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यामुळे त्यांनी सगळ्यात आधी संपर्क साधला यशस्वीच्या कुटुंबियांना। तोवर मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला होता। पोलिसांनी बोलावल्याचं समजल्यावर यशस्वीचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये गेले। त्यांना पोलिसांनी मृतदेह दाखवला आणि अंगावरच्या कपड्यांवरून त्यांनी हीच यशस्वी असल्याचं ओळखलं। थेट मुलीचा मृतदेहच समोर आल्यानं शिंदे कुटुंबियाला हादरा बसला। यशस्वीचा पत्ता लागत नसला तरी आपली मुलगी सापडेल, ती पुन्हा घरी येईल या विश्वासानं ते यशस्वीचा शोध घेत होते। पण काही तासच उलटले असताना त्यांना पाहावा लागला यशस्वीचा मृतदेह। साहजिकच पोलिसांनी सगळी ताकद यशस्वीचा खून कोणी केला हे शोधण्यासाठी लावली। त्यांनी यशस्वीच्या कुटुंबियांकडे याबाबत चौकशी केली। तेव्हा तिच्या वडिलांनी एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला। त्याचं नाव होतं दाऊद शेख। याच दाऊद शेखशी यशस्वी बोलत असल्याचे, त्याचा फोन बंद असल्याचे आणि दाऊद शेख फरार असल्याचे क्लू पोलिसांना मिळाले होते। त्यामुळे संशयित आरोपी म्हणून पूर्ण फोकस हा दाऊद शेखवर शिफ्ट झाला। तो मूळचा कर्नाटकचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यामुळे त्यांनी काही पथकं राज्याबाहेरही पाठवली। दाऊद शेखचा तपास सुरू झाला, पण इकडे यशस्वीच्या नातेवाईकांनी जोवर आरोपी ताब्यात घेतला जात नाही तोवर मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली। पण पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि मग यशस्वीवर अंत्यसंस्कार झाले। पण या सगळ्यात मुख्य प्रश्न उभा राहिला तो म्हणजे
संशयित आरोपी असलेला दाऊद शेख आहे कोण, त्याचा आणि यशस्वीचा काय संबंध? तर माध्यमांमध्ये असलेली माहिती आणि यशस्वीच्या कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये यशस्वी आणि तिच्या कुटुंबानं दाऊद शेखच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती। तेव्हा दाऊदनं यशस्वीचा विनयभंग केल्याची तक्रार शिंदे कुटुंबियांनी केली होती। दाऊदवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। काही माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार दाऊद तेव्हा तुरुंगातही गेला होता। तुरुंगातून बाहेर आल्यावर तो कर्नाटकला निघून गेला। त्यानंतर तो पुन्हा मुंबईमध्ये आला आणि त्यानं यशस्वीशी संपर्क साधला असा संशय आता पोलिसांना आहे। कारण मागच्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये पुन्हा बोलणं सुरू झाल्याचं यशस्वीच्या कॉल रेकॉर्ड्सवरून स्पष्ट झालं। दाऊद यशस्वीला सातत्यानं कॉल करत होता। तिच्याही फोनवरून दाऊदला कॉल केले जात होते। बोलण्याचा वेळ सुद्धा जास्त होता। पण मग जर बोलणं सुरू झालं होतं तर खून करण्याचं कारण काय असावं, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। फ्री प्रेस जर्नलनं पोलिसांच्या हवाले दिलेल्या माहितीनुसार यशस्वीनं आपल्या अंगावर दाऊद नावाचा टॅटू सुद्धा काढला होता। त्यामुळं हे एकतर्फी प्रेमाचं प्रकरण होतं की दुसरं काही, याचाही तपास पोलीस सध्या करत आहेत। काही माध्यमांनी पोलीस सूत्रांच्या हवाले अशी माहिती दिली आहे की दाऊदच्या मनात यशस्वीबद्दल राग होता। तिच्यामुळं आपल्याला जेलमध्ये जावं लागलं याची चीड त्याच्या डोक्यात होती। त्यातूनच त्याने यशस्वीची हत्या करण्याचं प्लॅनिंग केलं असावं। तिच्याशी पुन्हा मैत्री करून थंड डोक्यानं हा प्लॅन अंमलात आणला असावा असा पोलिसांना संशय आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार गुरुवारी दुपारी 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास यशस्वीची हत्या झाली। त्यानंतर तिच्या अंगावर आणखी निर्गुणपणे वार झाले। चेहऱ्यावर दगडानं हल्ला झाला। त्यात तिची हाडे तुटल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार यशस्वीच्या मृतदेहाचे तुकडे केल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही, पण तिच्यावर निर्गुणपणे वार झाले आहेत। तिचा खून नेमका का झाला याचा तपास सध्या सुरू आहे। यशस्वीला न्याय मिळावा यासाठी उरणमध्ये नागरिकांनी मोर्चा काढला। आरोपीला अटक व्हावी अशी मागणी केली। हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहेत। यशस्वीच्या कुटुंबानं, मैत्रिणींनी आणि नागरिकांनी आंदोलन करत आपल्या आक्रोशाला वाट फोडलीये। पण हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी संशयित आरोपी दाऊद शेखला अटक झाली की नाही याबद्दल कोणतीही ठोस माहिती पुढे आलेली नाही। काही माध्यमांनी अटकेची बातमी दिली असली तरी त्याबद्दल पोलिसांकडून पुष्टी देण्यात आलेली नाही। पोलिसांकडून एकूण 7 पथकं आरोपीच्या मागावर आहेत, कारण त्याच्या अटकेनंतरच यशस्वीच्या मृत्यूचं गूढ उलगडेल आणि तेव्हाच यशस्वीला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल एवढं नक्की।